मित्रांनो, मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील एका जागरूक नागरिकाने आपल्या खाजगी खर्चातून मुलांच्या शिक्षणासाठी उभारलेली शाळेची इमारत कोणतीही सखोल आणि गंभीर चौकशी न करता केवळ अफवांच्या आधारे बुलडोज करण्यात आली। स्कूल नहीं खोलना है। उस व्यक्ति को जातिगत टारगेट बनाया जा रहा कि भाई वो मुसलमान है। ना हमारी बैठक ली गई, ना हमारे सामने कोई प्रस्ताव रखा गया। मध्य प्रदेश के बैतूल जिले के धाबा गांव में एक अधूरी इमारत खड़ी है। कभी यहां एक स्कूल बनने वाला था, आज यह सवाल बनकर रह गया है। इसी गांव के अब्दुल नईम बच्चों के लिए अंग्रेजी मीडियम का स्कूल खोलने का सपना लिए मेहनत कर रहे थे। बिल्डिंग लगभग तैयार थी। मध्य प्रदेश के शिक्षा विभाग को स्कूल की मान्यता के लिए आवेदन किया जा चुका था, लेकिन इस आवेदन के 15 दिन के भीतर ही उनके सपने पर बुलडोजर कार्रवाई की गई और यह सब स्कूल की जगह मदरसा बनाए जाने की अफवाह के बाद हुआ। या चिंताजनक घटनेचा तपशील असा आहे की अब्दुल नईम नावाच्या एका ग्रामीण व्यक्तीने गावातील आणि आजूबाजूच्या गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या खर्चाने शाळेची इमारत बांधली। त्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये खर्च केले। शाळेमध्ये मुलांना हिंदी आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्याचा त्याचा उद्देश होता। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी कोणताही मदरसा सुरू नव्हता आणि समजा मदरसा सुरू करण्याचा उद्देश जरी होता तरी तो असंवैधानिक आहे का? तरी सुद्धा प्रशासनाने अफवांच्या आधारे बांधकाम बेकायदेशीर ठरवून बुलडोझरने जमीनदोस्त केले। ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनर्बांधणीची मागणी केली आहे, मात्र सध्या तरी तसे काही घडताना दिसत नाही। ही घटना केवळ वीट सिमेंट पाडण्यापूर्वी मर्यादित नाही, तर ती आपल्या मुलांच्या भविष्यावर, गावाच्या शैक्षणिक गरजांवर आणि संपूर्ण समाजाच्या प्रगतीवर थेट हल्ला आहे। एका व्यक्तीने प्रामाणिकपणे आपली साधन संपत्ती खर्च करून शिक्षणाचे दार उघडले होते, पण घाई गडबडीने प्रशासनाने तेच दार बंद केले। यामुळे झालेले नुकसान केवळ त्या व्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजाचे नुकसान झालेले आहे। शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे, त्याच्यावर हा घाला घालण्यात आलेला आहे। माझ्या या विश्लेषणावर नक्कीच विचार करा। आपली काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। Like and share this video and subscribe to MI Sheikh Official.